नमस्कार. VAJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण आज जिल्हा व सत्र न्यायालयाचा पेपर झाला, तर त्याच्यामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये जे प्रश्न आले होते त्या प्रश्नांची माहिती आपण पाहणार आहोत. तसंच एक्झाम पॅटर्न कसा होता त्याचीसुद्धा माहिती आपण पाहणार आहोत. जे पहिलं सत्र झालं म्हणजे फर्स्ट शिफ्ट, त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या. आता आपण प्रश्न पाहायला सुरुवात करूयात. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सुरुवातीला आपण पेपरचा पॅटर्न कसा होता ती माहिती पाहूयात आणि मग पेपरचा पॅटर्न पाहिल्यानंतर आपण आज आलेल्या प्रश्नांची सुद्धा उत्तरं पाहणार आहोत. तर या ठिकाणी पहा, मराठी व्याकरणामध्ये समानार्थी शब्दावर प्रश्न विचारले होते, विरुद्धार्थी शब्दावर प्रश्न होते, वाक्यांचे प्रकार, त्याच्यामध्ये केवल वाक्ये, संयुक्त वाक्ये, मिश्र वाक्ये, होकारार्थी वाक्ये, नकारार्थी वाक्ये याच्यावर प्रश्न आले होते. त्याच्यानंतर उद्देश विस्तार आणि विधेय विस्तारावर प्रश्न होते. आता उद्देश म्हणजे काय, तर वाक्यातील कर्त्यालाच उद्देश असं म्हणतात आणि मग कर्त्याविषयी माहिती देण्यासाठी जे शब्द विशेषण म्हणून आलेले असतात त्यांना उद्देश विस्तार असं म्हणतात. विधेय म्हणजे काय, तर वाक्यातील क्रियापदालाच विधेय असं म्हणतात आणि या क्रियापदाविषयी म्हणजेच विधेयाविषयी माहिती देण्यासाठी जे शब्द आलेले असतात जसं की क्रियाविशेषण, अव्यय आहे वगैरे, त्यांचा समावेश हा विधेय विस्तारमध्ये होतो. आता इंग्लिश ग्रामरमध्ये पहा, इंग्लिश ग्रामरमध्ये चेंज द व्हॉइसवर प्रश्न विचारले होते, पंच्युएशनवर प्रश्न होते, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचवर प्रश्न होते त्याच्यानंतर प्रिपोजिशनवर प्रश्न होते, टेन्सवर प्रश्न होते, ॲड क्वेश्चन टॅगवर सुद्धा प्रश्न आलेले होते. आता आपण जी केची माहिती आणि याच्यानंतर आपण ॲक्च्युअलमध्ये प्रश्नही घेणार आहोत बरं का. तर जी केमध्ये सायन्स पार्कवर एक प्रश्न होता, भूगोलवर प्रश्न होता, विज्ञानावर प्रश्न होते, प्राचीन भारताच्या इतिहासावर प्रश्न होता, विधेयकावर प्रश्न होता आणि गॅस योजनेवर सुद्धा प्रश्न आलेला होता. आता आपण ॲक्च्युअलमध्ये आलेले जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे कॉम्प्युटरवरचे प्रश्न पहा. PPTमधून बाहेर पडण्यासाठी कोणती शॉर्ट की वापरतात, तर PPTमधून बाहेर पडण्यासाठी एस्केप ही शॉर्ट की वापरली जाते. HPSचा फुल फॉर्म सांगा, तर HPSचा फुल फॉर्म आहे HTML पेपर स्पेसिफिकेशन असा त्याचा फुल फॉर्म होतो. सेंटर अलाइनमेंट शॉर्ट की कोणती आहे, तर कंट्रोल E ही सेंटर अलाइनमेंट शॉर्ट की आहे. पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी कोणता टॅब वापरतात, तर पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅबचा वापर केला जातो. पाचवा प्रश्न आहे कीबोर्डवर डावीकडून चौथ्या क्रमांकावर कोणते चिन्ह आहे, तर कीबोर्डवर डावीकडून चौथ्या क्रमांकावर डॉलरचं चिन्ह असतं पहा. आयदी या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा, तर आयदी हा जो शब्द आहे ना, तर आयदी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे आळशी, निरुद्योगी. सुस्त हा सुद्धा त्याचा समानार्थी शब्द आहे, पर्यायानुसार उत्तर द्यावं लागेल. सुस्त हा सुद्धा एक शब्द त्याचा समानार्थी आहे बरं का, हे पण माहिती असू द्या. त्याच्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धा 2023मध्ये पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले, तर आशियाई क्रीडा स्पर्धा 2023मध्ये पहिले सुवर्णपदक महिलांच्या 10 मीटर एअर रायफल संघानं जिंकलेला आहे. त्याच्यामध्ये मेहुल घोष, रमिता आणि आशिष चौकशे यांचा समावेश होता. आता याच्यामध्ये आशियाई क्रीडा स्पर्धांची माहिती असू द्या, त्याच्यावर प्रश्न विचारले जात आहेत. तर आशिया क्रीडा स्पर्धामध्ये एकूण किती सुवर्णपदक जिंकले भारतानं, सर्वात जास्त कोणी जिंकले, त्याच्यानंतर असं म्हणजे जी काही माहिती आहे आशिया क्रीडा स्पर्धांची ती सर्व व्यवस्थित माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. त्याच्या पुढे पहा, खुदाई खिदमतगार ही संघटना कोणी स्थापन केली, तर खुदाई खिदमतगार ही जी संघटना आहे ही खान अब्दुल गफार खान यांनी स्थापन केलेली आहे. आता खुदाई खान अब्दुल गफार खान यांच्याविषयी माहिती द्यायची झाली तर यांना आपण सरहद्द गांधी असं म्हणतो. सविनय कायदेभंग आंदोलनाच्या दरम्यान यांनी ही खुदाई खिदमतगार संघटना स्थापन केली आणि पेशावर या ठिकाणी त्यांनी सत्याग्रह केला होता. त्याच्यानंतर भारताच्या फाळणीला यांनी विरोध केला होता आणि म्हणून भारत स्वतंत्र झाल्यानंतर हे पाकिस्तानमध्येच होते, त्यामुळं तत्कालीन पाकिस्तान सरकारने यांना तुरुंगात ठेवलं होतं आणि भारत सरकारने यांना भारतरत्न हा पुरस्कारसुद्धा दिलेला आहे. आणि विदेशी व्यक्तीला भारतरत्न म्हणजे भारताने सर्वप्रथम एका विदेशी व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार दिला, ते म्हणजे खान अब्दुल गफार खान. त्याच्या मला वाटतं 1987ला दिला होता, चुकत असेल तर इयर तुम्ही चेक करा भारतरत्न मिळाल्याचं. पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. पुढचा 9वा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे. पहिलं विधान आहे 1757चे प्लासीचे युद्ध ईस्ट इंडिया कंपनी व बंगालचा नवाब यांच्या दरम्यान झाले, हे विधान बरोबर आहे.
दुसरं आहे प्लासीच्या युद्धात बंगालचा नवाब सिराजुद्दौला याच्या विरोधात ईस्ट इंडिया कंपनीचा रॉबर्ट क्लाईव्ह होता, हे सुद्धा बरोबर आहे. तर दोन्ही विधानं बरोबर आहेत, हे त्याचं उत्तर येईल. त्याच्या पुढे पहा, गंगा नदीची महत्त्वाची वितरिका कोणती? तर हुबळी ही गंगा नदीची महत्त्वाची वितरिका आहे. मुळात वितरिका म्हणजे काय? जेव्हा एखादी नदी त्रिभुज प्रदेशामधून वाहते तेव्हा तिचे अनेक प्रवाह निर्माण होतात. त्या प्रत्येक प्रवाहाला वितरिका हा असे म्हणतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये अजून एक लक्षात ठेवा की प्रत्येक प्रवाहाला काय म्हणतात? वितरिका असे म्हणतात. त्याच्यामध्ये अजून एक लक्षात ठेवा की हुबळी ही जी आहे ना, या हुबळी नदीच्या तीरावर कोलकाता हे शहर आहे. हुबळी नदीवरच हावडा ब्रिज सुद्धा आहे. ही सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण सेकंड शिफ्टची माहिती पाहिलेली आहे. तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.